चातुर्मास 2026 चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम पाळा. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. चातुर्मासात काय करावे आणि काय टाळावे? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चातुर्मासामध्ये पाळावयाचे 40 नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही यातील फक्त एक जरी नियम पाळला तरी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवार देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देवउठणी प्रबोधनी एकादशीपासून समाप्त होतो. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याचं मानलं जातं. या काळात जप, तप, दान, व्रत, सात्विक आहार आणि इतर नियमांचे पालन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, दीक्षा, ग्रह यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य नक्कीच. नियम नंबर 1, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंद देखील म्हणजे जास्वंदीचे लाल फूल अर्पण करू शकता. हा देखील नियम तुम्ही नित्यनेमाने करू शकता. 2, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावी. 3, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. 4, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा. नियम नंबर 5, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळ जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. 6, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या सुवासिन स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्यनेमाने ओटी भरावी. 7, चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण अवश्य करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी आणि पुण्यदायी ठरते. 8, चातुर्मासात दान करणे हे विशेष शुभ फळ देणारे मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फळप्राप्ती देते. 9, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप जरूर करावा. 10, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावे किंवा श्रवण करावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली आणि पुण्यदायी आहे. 11, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानलं जातं. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज जप करावा. म्हणजेच भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. 12, चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हटलं जातं की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची, विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे, अडथळे, अडचणी कायमचे दूर होतात. 13, चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. 14, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 15. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्याय सुद्धा वाचू शकता किंवा श्रवण करू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय आणि 7 अध्याय आवर्जून वाचावे. 16. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या एखाद्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता. 17. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करा. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. तर हा नियम तुम्ही नित्यनेमाने केल्यास भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त होते. 18. चातुर्मासाच्या महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गायीला सुद्धा घास द्यावा. 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण अवश्य करावे. 21. चातुर्मासात उपवास, जप, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानलं जातं. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते. 22. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला आणि भगवान श्रीहरी विष्णूला तुळस अर्पण करावी. 23. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे 11 वेळा दररोज नित्यनेमाने पठण करावे. 24. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. 25. चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक आहार कराल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. 26. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल तर श्रीकृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा असेल किंवा श्री विठ्ठलांचा फोटो असेल त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुले अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकाची फुले अर्पण झाली पाहिजे. 27. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण करणे म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. 28. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. 29. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. 30. नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण देखील करू शकता किंवा शिवलीला अमृतातील जो 11वा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण किंवा वाचन करू शकता. 31. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण करा. या पद्धतीचा देखील तुम्ही संकल्प तुम्हाला घेता येईल. 32. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फूल अर्पण करतात. म्हणजे रोज काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले जे आहे तर ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. 33. बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात तर ते पदार्थ खातात. काही भाज्या, वरण यामध्ये कांदा, लसूण वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याचबरोबर वांगे सुद्धा या 4 महिन्यामध्ये खाल्ली जात नाहीत. 34. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा
या 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू गरीब व्यक्ती असेल, एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज सिदा तुम्ही देऊ शकता. 35 या चातुर्मासामध्ये बाळकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत असाल, तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे तर ती सुरुवात करू शकता. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते. 36 हे 4 महिने भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी आहे तर ती देखील अर्पण करू शकता. 37 याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे, जे काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे, पण काही अडचणीमुळे काही कारणाने त्याचपर्यंत तुम्हाला शक्य झालं नाही, तुम्ही करू शकला नाही, तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही जे आहे तर ती सेवा करू शकता. संकल्प आषाढी एकादशीला घेण्यात झालं नाही तर हरकत नाही, तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता. 38 याचबरोबर या 4 महिन्यामध्ये जे व्रत उपवास सेवा केल्या आहे तर त्या करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्यामुळे या सेवा उपाय केले जातात. अशी काही शुभ कार्य आहेत जी चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. यापैकी पहिलं म्हणजे या 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाहीत आणि गृहप्रवेश सुद्धा केला जात नाही. 39 तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि त्या गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही, तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. 40 अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल. अशा प्रकारच्या मानसिक दृढता प्राप्त होते, तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारच्या नियमाचे पालन केल्यास भगवान विष्णू व शिव यांची कृपा प्राप्त होते. जीवनात आनंद सुख समृद्धी याची वाढ होते आणि तुमच्या जीवनामध्ये त्याग समर्पण याची भावना वाढते. मित्रांनो, उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. श्री स्वामी समर्थ. परत भेटू.